नमस्कार. आज मी दाखवणार आहे शेजवान चटणीची रेसिपी. ह्या मिरच्या आहे एक तास मी भिजू घातलेल्या होत्या. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला पूर्ण माझे रेसिपी व्हिडिओवर दिसून जाईल. चला तर रेसिपी करायला सुरुवात करूया. ह्या मिरच्या एक तास भिजवून घेतलेल्या होत्या. आता ह्या पाण्याला उकळी आलेली आहे. याच्यात ह्या मिरच्या वाफवून घ्यायच्या आहे. फक्त 5 ते 7 मिनिटं वाफवून घ्यायच्या आहे, जास्त वेळ नाही, मऊ होईपर्यंत थोडे. हे बघा आता आपल्या मिरच्या वाफवून झालेल्या आहे, मऊ पडलेल्या आहे. आता गॅस बंद करूया. आता ह्या मिरच्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे. यामध्ये मी 2 चम्मच मीठ आहे हे टाकणार आहे आणि ही साखर आहे हे पण यामध्ये टाकणार आहे. आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आता हा लसूण आहे मी क्रश करून घेतला होता आणि हे अद्रक आहे हे यामध्ये टाकायचं आहे. लसूण अद्रक दोन्ही पण यामध्ये टाकलेलं आहे. याला होऊ द्यायचं आहे छान. आता ह्या अद्रक लसूण झालेलं आहे आपलं. यामध्ये मी हिंग टाकत आहे. असं जर तुम्ही हे ठेवलं तर 8 दिवसच्या वर राहू शकत नाही. हे हिंग टाकल्यामुळे शेजवान चटणी जास्त दिवस टिकू शकते, 1-2 महिने हिंगामुळे. तर हे झालेलं आहे आपलं. तर यामध्ये मी ही चटणी टाकत आहे. आता हा टमाटर केचप आहे हा यामध्ये टाकायचा आहे. 3 चम्मच घेतलेला आहे मी. आणि हा सोया सॉस आहे हा जास्त नाही टाकायचा. मध्ये मी शेजवान चटणी काढून दाखवलेली आहे तुम्हाला. आता या भरणीमध्ये भरलेली आहे. यामध्ये मी 2 निंबू घेतलेले आहे पिळून. हा निंबूचा रस यामध्ये टाकत आहे. त्याला चमच्याने खालवर करून घ्यायचं आहे. माझ्याकडे व्हिनेगर नाही म्हणून मी निंबूचा रस वापरलेला आहे. आणि निंबूचा रस शिजवताना कधीच टाकायचा नाही. असं तुम्ही एखाद्या याच्यामध्ये भरून ठेवा तर यामध्ये निंबू टाकायचा, खालवर करून घ्यायचं. अगर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता ही आपली शेजवान चटणी तयार झालेली आहे. ही चटणी 8 दिवसाच्या वर टिकू नाही शकत. अगर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तरी 1-2 महिने राहू शकते. त्यासाठीच मी हिंग वापरलेला आहे या चटणीमध्ये. अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.